कर्मरहस्य जीवनाच्या चक्रव्यूहामध्ये म्हातारपणामध्ये कोणत्या आईवडिलांच्या नशिबात संतान सुख प्राप्त होत नाही, तर ह्याचविषयी आज आपण इथे बघणार आहोत। जीवनाच्या चक्रव्यूहामध्ये प्रत्येकांना ह्या अवस्था पार पाडाव्या लागतात, जसं की लहानपण, किशोरावस्था, युवावस्था, त्यानंतर म्हातारपण, नंतर डेथ। ह्या काही अवस्था सर्वांनाच पार पाडाव्या लागतात। ह्या स्टेजमधून आपल्याला जावे लागते आणि म्हातारपण जिंदगीचा असा पडाव आहे ज्यामधून सर्वांना जावे लागते। आणि ह्या म्हातारपणाच्या स्टेजमध्ये सर्वांनाच म्हातारपणी सहाऱ्याची गरज असते, बरोबर। जसं की लहानपणी लेकरांना आईवडिलांचं प्रेम हवं असतं, काळजी घेण्यासाठी, लहानाचं मोठं करण्यासाठी। तसंच म्हातारपणी सुद्धा त्यांची इच्छा असते म्हातारपणात की आपले लेकरं आपला सहारा बनावे। तर अगदी तशाचप्रमाणे लेकरांची गरज असते लहानपणी। छोटे मुलं कोणत्याही गोष्टीसाठी ज्याप्रमाणे जिद्द करून हट्ट करतात, त्याचप्रमाणे ह्या म्हातारपणाच्या स्टेजमध्ये सुद्धा म्हातारे लोक त्यांचं सुद्धा मन अगदी त्याचप्रमाणे होते आणि ते सुद्धा कोणत्या तरी जिद्दवर अडून बसतात आणि त्यामुळेच ते त्यांना मुलांचं सुख मिळायला जे पाहिजे होतं ते पासून ते वंचित राहतात। कधी त्यांचे मुले असे असतात की जे कुसंगती किंवा त्यांचे संस्कार असे असतात की त्यामुळे त्यांचे कर्म तसे बनल्यामुळे ते आईवडिलांना ते सुख नाही देऊ शकत आणि त्यांच्या कर्माच्या फळामुळेच आईवडिलांना ते सुख प्राप्त होत नाही। असे संतान म्हातारपणात दुःख देत असतात। तर प्रत्येक आईवडिलांची इच्छा काय असते की मुले आईवडिलांची सेवा करावे, म्हातारपणाचा एक सहारा बनावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते। ओके, अशी उम्मीद लावून असतात की म्हातारपणाचा सहारा बनावे। प्रत्येक आईवडिलांची इच्छा ही सुद्धा असते की मुलगा श्रवणकुमार सारखा असावा, जे आपल्या आईवडिलांच्या प्रत्येक गोष्टीला मानून आईवडिलांची सेवा करावी। म्हणून प्रत्येक आईवडिलांची उम्मीद असते की आपला मुलगा म्हातारपणाचा सहारा बनावा म्हणून। पण त्या आईवडिलांनी क्रियमान कर्मामध्ये कसे कार्य केले आहे, म्हणजे आपण विषय कोणता बघत आहोत की जीवनाच्या चक्रव्यूहामध्ये म्हातारपणामध्ये कोणत्या आईवडिलांच्या नशिबात संतान सुख प्राप्त होत नाही म्हणून। तर त्या आईवडिलांच्या क्रियमान कर्मामध्ये कसे कार्य केले आहे ते संचित मध्ये जमा होऊन राहतात। केलेले कर्म क्रियमान म्हणजेच कोणते, ते चालू असतात ते क्रियमान कर्म। ओके, म्हणजे आता तुम्ही जर करत असणार तर ते जे आता क्रिया करत आहात ते क्रियमान आणि ते संचितमध्ये जाणार आणि प्रारब्ध म्हणून समोर येत असते। तर आई वडिलांनी अगोदर क्रियमान कर्मामध्ये कसे कार्य केले आहे ते संचितमध्ये जाऊन राहिले आणि त्यांची इंटेन्सिटी इतकी जास्त वाढली की ते लगेच प्रारब्ध म्हणून ते भोगायला मिळत असतात। त्यामुळेच काय होते की जीवनाच्या चक्रव्यूहामध्ये म्हातारपणामध्ये अशा आईवडिलांना संतान सुख प्राप्त होत नाही। तर मी तुम्हाला स्टोरी सांगते, त्यानुसार तुम्हाला कळायला येईल। आणि त्यांना म्हातारपणी दुःख भोगावे लागते। मुले म्हातारपणाचा सहारा नाही बनत, तर त्यांच्याच कर्माच्या फळानुसार ते सहारा नाही त्यांना मिळत मुलांचा आणि ते त्यांच्या कर्माच्या फळानुसार ते भोगत असतात आणि दुःख प्राप्त होते म्हातारपणी। तर हे जीवनाचं कालचक्र आहे। म्हणून मराठीमध्ये म्हणतात ना, जे पेराल तेच उगवेल, अगदी त्याचप्रमाणे आहे। बघा कसं म्हातारपणी संतान सुख प्राप्त होत नाही, कशा प्रकारे मुलगा म्हातारपणाचा सहारा बनत नाही। तर एक छान अगोदर फॅमिली होती, ते फॉरेस्टमध्ये होते। त्यांनी 3 बहिणी 1 भाऊ, तर असं 4 जण आणि आई वडील 6 जणांचं असं हॅपी कुटुंब होतं। आणि आता काय झालं, त्या मुलाचं जसं मुलींचं लग्न झालं, त्यानंतर छोट्या मुलाचं देखील लग्न झालं। छोट्या मुलाचं लग्न झाल्यानंतर सून आली, त्यानंतर त्या मुलाला 2 मुली झाल्या। त्यानंतर काय झालं की मुलगा काहीही करत नव्हता, म्हणजेच वडील ड्युटीवर असल्याने त्यांना अगोदर एक ॲटो घेऊन दिलेला होता। ते काही 1-2 वर्ष चालवलं, त्यानंतर त्या ॲटोची रिकव्हरी काहीतरी झाल्यामुळे निघाली आणि नंतर तो ॲटो म्हणजे चालवणं सोडून दिला आणि त्यानंतर त्याच्यावर 2 मुलींची आणि पत्नीची जबाबदारी मिळाली। तर कित्येक दिवस म्हणजे त्याचे वडील संसार पोसणार, थोडी तरी जबाबदारी मुलाला घ्यावीच लागेल, यासाठी तो कंपनीमध्ये जॉब करायला गेला बाहेरगावी।
बाहेरगावी जॉब करायला गेल्यानंतर तो त्याचं कुटुंब घेऊन गेला, म्हणजे पत्नी आणि 2 मुले. तो मुलगा घेऊन गेल्यानंतर ही इकडे राहिले. त्या मुलींचे तर लग्न झाले होते, इथे राहिले होते फक्त ते त्याचे आई आणि वडील. तर हे दोघं म्हातारे असल्यामुळे यांनी करून तर खातच होते, तेव्हा व्यवस्थितरित्या होते. त्यानंतर करून खाता खाता त्या म्हातारीची जी तब्येत होती ती थोडी खालावायला लागली, म्हणजेच तिला असं खूप जास्त दगदग वगैरे कामे केल्यामुळे तिला दगदग व्हायची, तर तिला तब्येतीमध्ये प्रॉब्लेम येत होता. तर तिच्या मिस्टरांनी मुलाकडे गेले आणि म्हटलं की कामधंदा ते जे काही कंपनीमध्ये करत आहे ते सोडून दे आणि परत गावाला चाल, आणि तुझ्या मुलांचा तुझे जे मुली आहेत दोन्ही मुलांची जबाबदारी आणि तुझ्या पत्नीची सुद्धा आम्ही घेणार, आणि काय खर्च लागेल तो पुरवायला आम्ही तयार आहोत. ह्या अटीवर त्यांनी आपला जॉब सोडला मुलाने आणि तो गावाकडे आला. त्यानंतर जो वडील होता, मुली आता शिक्षणाच्या झाल्यानंतर त्यातली एक मुलगी मूकबधीर होती. त्यानंतर मूकबधीर आहे, आणि त्यानंतर ती जी मुलगी होती मोठी, तिला कॉन्व्हेंटचं शिक्षण देण्यात येत होतं. तर ती 4थी-5वीमध्ये असताना तिचे आजोबा 1-2 वर्ष तिला फी पुरवले. इंग्लिश मीडियमला ती असल्याने तिची जी कॉन्व्हेंटची फी होती ते देत होते. त्यानंतर तिच्या जे आजोबा होते, म्हणजेच तो म्हातारा, त्याची डेथ झाली. त्यानंतर ती हिच्या आजीला, कारण त्याचा अचानकपणे मृत्यू झाल्यानंतर त्याला तसं काही म्हातारपणाचं काही करावं लागलं असं काहीच झालं नाही. पण ही जी म्हातारी होती तिला पेन्शन मिळत होती. तो गव्हर्मेंट याच्यावरच फॉरेस्टमध्ये असल्याने पेन्शन मिळायची, आणि आत्तासुद्धा मिळते. तर नंतर त्या मोठ्या मुलीची जबाबदारी हिला घ्यावी लागत होती शिक्षणासाठी. तर तिने फक्त 1 वर्षाचा खर्च पुरवला. त्यानंतर तिने म्हटलं की मी तुझ्या मुलीचा खर्च नाही पुरवणार. पण जेव्हा हा कंपनीमध्ये मुलगा गेला जॉब करायला, तर तेव्हा त्याला तिथे न ठेवता आम्ही जबाबदारी घेतो या अटीवर त्याने आणले. आणि आता त्या मुलाकडे जेव्हा जॉब नाही, शेती नाही, काहीच नाही, आणि आता संपूर्ण परिवार तूच सांभाळ असं म्हटल्यानंतर त्या मुलाला धक्का बसला. आणि अचानकरित्या ड्युटीवाल्यांचा मुलगा म्हटल्यावर कधी काम नाही करून, तर अचानक कामासाठी बाहेर जाणे त्याला अवघड झाले आणि पूर्ण जबाबदारी याच्यावर पडली. पण जी पेन्शन म्हातारीला मिळत होती ती कधीच द्यायला तयार नव्हती. तर तो मुलगा फक्त एवढंच म्हणायचा की बाकी सगळं तुझं करेन मी, पण मुलाचं जी मोठी मुलगी आहे तिचं शिक्षण तुला करावं लागेल, म्हणजेच बाकी जो खर्च आहे तो थोडाफार मी देऊ शकेल. त्याची पत्नी जी आहे ती शिवणकाम शिकलेली होती, तर ती म्हणे थोडंफार आम्ही देऊ शकतो, पण जी फी आहे स्कूलची तर ती इझी प्रमाणात तू देऊ शकेल, कारण पेन्शन हिला 18,000 मिळत आहे. तर ती द्यायला तयार नाही. तर काय झालं, तिने यांच्यामध्ये वादावाद झाले आणि तिने सुनेलासुद्धा पूर्वी जेव्हा सून नवीन होती त्या काळात तिला खूप असं असह्य त्रास आणि छेडछाड केली, तिच्यावर चोरीचा आरोपसुद्धा लावला. काही करून ती जी म्हातारी होती तिने खूप सारं काही केलं, पण ती सून जाऊ द्या म्हणून तिचं करतच होती. पण काय झालं, जेव्हा मुलीची वेळ आली, 9वी-10वीला मुलगी गेली आणि त्यानंतर शिक्षणाचा खर्च वाढला आणि ह्या म्हातारीने बिलकुल द्यायला तयार नाही. आणि तो मुलगा शेतीच्या कामामध्ये गेला, कारण अगोदर तो कधीही केला नव्हता. आणि जेव्हा कंपनीमध्ये जॉब होता तर ह्या आईमुळेच तो सोडून आला होता. तर आईचे जे बोललेले शब्द होते ते तिने पूर्ण करायला पाहिजे होतं, पण तिने थोडाफार पण त्या मुलीच्या शिक्षणासाठी हातभार लावला नाही. त्यानंतर यांनी जे म्हातारपण आलं ह्या म्हातारीला, तर त्यामध्ये मुलांनी सुद्धा हातवरती केले की मी तुझं करत राहणार तर बाकीचं कधी करणार, असं म्हणून तो नकार दिला. यामध्ये वादावाद वगैरे झाले आणि त्यानंतर त्या म्हातारीचं करणं बंद केलं. आणि ती म्हातारी मी इथे एकटी कशी करून खाणार, तिच्या परत तब्येतीचा प्रॉब्लेम आला आणि ती त्यानंतर मुलींकडे गेली. पण तिकडे सुद्धा तिला काही म्हातारपणाचा सहारा योग्य वाटत नव्हता. तर ती काय केली की जी पेन्शन मिळायची त्यातील 7,000 ते 8,000 त्यांना देऊन तिथे फक्त राहणे आणि खाण्याचा खर्च असं ती करून देत होती. पण तिचं मन पूर्ण मुलाकडे होतं. तर काय झालं की जेव्हा ती पूर्ण पैसा तिकडे देत होती, पण तिचं जे मूळ गाव आहे तिथे तिचं मन रमलं होतं.
तिला जे मुलाचं सुख जे आहे ते प्राप्त काही झाले नाही. आणि आत्तासुद्धा ती म्हातारी ह्या मुलीकडे थोडे दिवस, त्या मुलीकडे थोडे दिवस, पण तिचं मन जे आहे, तिचा आत्मा जो आहे तो शांत नाही आहे. कारण ते मूळ गावामध्ये जे असल्याने आणि तिचं जीव मुलात असल्याने, पण तिला कितीही लोक समजावून सांगतात, कितीही पटवून देतात, पण ते काही ऐकायला तयार नाही. आणि तिच्या कर्मामुळे तिची बुद्धी पलटली आहे. कारण ती जे केली अगोदर, कारण ते जे फळ जे म्हणतात ना मराठीमध्ये, जे पेराल ते चुकवेल, तर तिने जे सोनेसोबत केलं ते आत्ता म्हणजे क्रियमानमध्ये तिने केले, की म्हणजे सांगायचं हे की जो किराणा आपण घेत असतो मंथली वापरासाठी, मूलभूत गरजांसाठी, अन्नासाठी, तर ते किराणा ती अख्खा कपाटामध्ये लपवून ठेवायची आणि लागलेलं सामान ती देत होती काढून काढून. आणि काही पण बोलायची तरी पण सुनेने ॲडजस्ट करून तिचा जे पती होते तिला सहारा दिल्याने ती तिथे टिकू शकली. पण ही सुनेला खूप छळायची. तर अशा पद्धतीने तिने केलं आणि तेच क्रियमानचे काय झालं, संचितमध्ये गेलं तिचं कर्म. आणि संचितमध्ये जाऊन तिला इंटेन्सिटी इतकी वाढली की प्रारब्ध बनून आत्ता तिच्यासमोर म्हातारपणात आलं. आणि आत्ता तिला संतान सुख, म्हणजे जे मुलाचं सुख पाहिजे आहे म्हातारपणी, ती मुलाच्या घरी राहून जे आनंद तिला पाहिजे होतं, जे स्वतःच्या घरात राहण्यात होता, म्हणजे स्वतःच्या हाताने अन्न काढून खाणे, स्वतःच सर्व काही करणे, किंवा जी आपल्याला फॅसिलिटी असते आपल्या स्वतःच्या घरात, तशी फॅसिलिटी तिला बाहेर मिळत नाही आहे. त्याच्याने तिचा आत्मा जो आहे तो खूप शांत नाही आहे. ती एनी टाईम दुःखामध्ये असते, दुःखी ती राहत असते. आणि या पद्धतीने तिला संतान सुख प्राप्त नाही झालं. जर तिने सर्व काही पाळलं असतं, बोललेले शब्द आणि क्रियमान कर्म चांगले करत गेली असती, आणि ते संचितमध्ये चांगले गेले असते कर्म, संचितमध्ये जाऊन प्रारब्ध चांगलं मिळालं असतं, तिला मुलाचं सुख मिळालं असतं, सर्व काही मिळालं असतं. पण तिने तसं केलं ना, केली नसल्यामुळे हे जे आहे, हे जीवनाच्या चक्रव्यूहामध्ये ती फसली आणि म्हातारपणामध्ये तिला संतान सुख प्राप्त झाले नाही. आणि तेच दुसऱ्याचं उदाहरण, तेच आमच्या घरासाईडची ही स्टोरी आहे. आणि तेच त्यांच्या साईडला 2 ते 3 घरं ओलांडून जर एक स्टोरी बघाल तुम्ही, तर त्यातून तुम्ही शिकण्यासारखं आहे की त्यांनीसुद्धा फॅमिली आहे, तर तो सुद्धा ग्रामसेवक आहे मुलगा. पण त्यांचे विचार इतके सुंदर की त्याने काय केलं की आईवडिलांची सेवा ही करावीच लागते असं मानून, पण त्याचे आईवडीलसुद्धा त्यांनी क्रियमान कर्म खूप चांगले केले होते. त्यांचे जे ग्रामसेवक आहेत त्यांचे आईवडील क्रियमान कर्म खूप चांगले केले. म्हणजे मुलीप्रमाणे त्या सुनेला कधी काही बोलली उंच आवाजात, तरी ती म्हणजे राग मानून नाही घ्यायची, की कधी आमचं चुकलं असेल, किंवा कधी सासरेसुद्धा तिला काही म्हटलं किंवा सुनेला काही म्हटलं तरी ती आईवडिलांप्रमाणे बघायची. असं म्हणजे दोन्ही बाजूने सर्व काही चांगलं म्हणजे चालू आहे. आणि म्हातारपणामध्ये इतकं त्यांनी, म्हणजे सासू अपंग, त्यानंतर तिला लकवा पॅरालिसिस झाल्यामध्ये तिने त्या सासूची, मुलाने आणि सुनेने त्या सासूची इतकी सेवा केली की अगदी श्रवण बाळाप्रमाणे. आणि तिला त्यानंतर ती मरण पावली. आता ते म्हातारा जो आहे आता, तो ग्रामसेवकाचे बाबा, तर त्यांचीसुद्धा इतकी सेवा करतात ते की अगदी कधी यांचं चुकते, कारण घर म्हटलं तर भांड्याला भांडं हे लागतंच, प्रत्येकाच्या घरी हे होत असते. पण कधी यांचं चुकते, कधी तिचं चुकते, तरी पण हे ॲडजस्ट करतात. क्रियमान कर्म चांगले करतात, त्यांचे संचितमध्ये चांगले चालले आणि प्रारब्धामध्ये ते चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे येत आहे. कारण त्यांनी पेरलं तेच त्यांना मिळत आहे. तर त्यांना म्हातारपणी खूप छान पद्धतीने सहारा मिळत आहे. त्यांच्या मुलींकडून पण सुद्धा सहारा मिळत आहे, मुलगासुद्धा करत आहे, नातू नातीन सर्व यांची सेवा करतात. म्हणजेच त्या श्रवण बाळाप्रमाणेच त्यांना सर्व काही मिळत आहेत. कारण त्यांनी काय केलं, क्रियमान कर्म चांगले केले, त्यांचं संचितमध्ये केलं आणि प्रारब्ध म्हणून त्यांना मिळत आहे म्हातारपणी मुलांचा सहारा. पण इने क्रियमान कर्म जे होते ते ठीक नाही केले, ते संचित कर्मामध्ये गेले आणि प्रारब्ध बनवून इंटेन्सिटी इतकी वाढली की प्रारब्ध बनवून आता ते परत मिळालं. मग ह्या जीवनाच्या चक्रव्यूहामध्ये अशा प्रकारे म्हातारपणामध्ये ह्या जे फॉरेस्टमध्ये होते त्या म्हातारीला मुलाचं सुख प्राप्त नाही झालं. कारण हे चक्रव्यूह आहे आणि कर्म कधीच
माफ होत नाही. कर्माची फळं ही प्रत्येकालाच भोगावे लागतात. तर ह्याच पद्धतीने हे कर्मरहस्य आहे जग. कारण हे लहानपण, किशोरावस्था, युवावस्था, म्हातारपण ह्या सर्वांमधून जावं लागते आणि म्हातारपण झाल्यानंतर डेथ असते. तर म्हातारपण सुखाचं झालं तर खूप चांगली गोष्ट आहे. पण अशा पद्धतीने जर कोणी क्रियमान करत असणार तर ते मुळीच करू नका. आणि यामधून शिकण्यासारखं तुम्हाला हेच आहे की कधी आता म्हातारे झाले तर त्यांना नाही समजत, त्यांना समजून घेणे, कधी आपलं चुकतं तर कधी त्यांचं चुकतं, तर अगदी एकमेकांना बोलून ते सॉर्ट आऊट करणे, समजून घेणे. आणि टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हाताने वाजते. तर कधी त्यांचं चुकते, कधी यांचं चुकते, तर दोन्ही पार्टीने समजून घ्यावे आणि क्रियमान कर्म चांगले करावे. प्रत्येक हे जीवन आहे, हे कालचक्र जे आहे त्या कालचक्रामध्ये कर्म हे कधीच कुणाला माफ केलं नाही, कधीच कुणाला ते सुटलेलं नाही. परमेश्वर एकदाचा माफ करेल पण कर्म कधीच करणार नाही, कारण हे कर्मरहस्य आहे आणि जीवनाचं चक्रव्यूह प्रत्येकाला पार पाडायचं आहे. म्हणून कर्म चांगले करा, क्रियमान चांगले करा, ते संचितमध्ये जमा होऊन राहते आणि प्रारब्ध बनून आपल्याकडे येत असते. म्हणून चांगले कर्म करा आणि छान राहा, प्रत्येकांना समजून घ्या. यामधून तुम्हाला शिकण्यासारखंच हे आहे की क्रियमान छान करा, संचितमध्ये ते जाणार आणि प्रारब्ध म्हणून आपल्याकडे येणार. कारण जे पेरणार तेच उगवेल, हो की नाही. यामधून असं तुम्हाला समजायचं आहे की प्रत्येक याच्यामध्ये पॉझिटिव्हिटीने राहा आणि समजून घ्या. ओके. तर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका, कारण आम्हाला तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं, अप्रिशिएशन मिळतं. त्यासाठी जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. आतापर्यंत या व्हिडिओवर बनून राहिलेत आणि शांतपूर्वक ऐकून घेतले त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग.